नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज बेस्टपैकी आंघोळ बिंगोळ करून रेडी झाले आणि आज हाय आपल्याला लग्न, म्हणजे लग्न आहे संभाजीनगरला. तर आता इथून सगळं निघायचं आहे, गाड्या वगैरे सगळे लागणार आहे. तर चला मग दाखवतो. सगळ्या गाड्या लागतील पद्धतशीर ओकेमध्ये आणि ते पण लग्न संध्याकाळचं आहे बरं का, रात्रीचं. त्याच्यामुळे आता किती वेळ लागते निघायला, काय लागते आपल्याकडून. आपण आणखी कपडे राहिले चेंज करायचे. आणि हां, आज आपला बड्डे, तर पप्पाला पण वेळ लागला आहे. आपला बड्डे सगळ्यांनी ज्यांनी विश केलं, काही जणांनी आणि काही जणांचे राहिले. बघू, म्हणजे आपलं काय म्हणजे असं म्हणणं नाही स्वतः विश करा बाबा, तर जाऊ दे नका. नाही केलं तर धकते, काय विषय नाही. आपण एवढे मोठे माणसं बी नाही, तर त्याच्यामुळं काय करा माहिती का, बेस्टपैकी एकदा कपडे वगैरे घालू आणि नंतर गाड्या वगैरे कोणचे निघतात, काय निघतात, कसे निघतात जाऊ. बघू शकता मित्रांनो, बेस्टपैकी कपडे गिपडे घातलेत आणि भारी लुक झाला असा कुर्ता वगैरे. तर चला एकदा गाड्या किती लागल्यात काय लागल्यात बघू आणि नंतर पण आता मला दाखवतो काय चाललंय. ते बघू शकता मित्रांनो, गावातून पण गाड्या आल्यात आहे बघा. गावातून आणखी बस यायल्यात काही आणि तिकडं क्लोजर उभं आहेत आणि इथं पण काही क्लोजर उभं आहेत हे बघा. ही आणखी पण यायच्या बाकी आहेत गावातून. आता इथे ही गाडी भरून, तर माणसासाठी कोणच्यासाठी आता ते नाही माहीत आपल्याला, पण नक्की बघून घेऊ काय तर. तिकून लावायची ना बाबा, जाऊ दे आता लावा, काय वाटत होतं आली ती. तर बघू शकता मित्रांनो, इथे एक बस आहे, त्याच्या पाठीमाग त्याच्या पाठीमाग गाडी आणि ह्याच्या पलकून एक बस आहे हे बघा. हे दिसत असेल तुम्हाला. तर आता हे सगळ्या जाणार आहेत. आता एक निघाली समोर, ही मला असं वाटतं माणसाची का बाय, नाही ही सगळी रिकामीच आहे का भरली, काय माहिती भरली, सगळीतून सगळी भरलेली आहे. त्या बिंदास आता जाणार आहे समोर, जा द्या. ही तर गेली निघली, काय विषय नाही. आता ही भरण 2 मिनटात, नंतर परत बादमध्ये ही भरण. आता हिच्यात किती बाया बसतात काय माहिती. बघू शकता मित्रांनो, आता आम्ही सगळेजण हिच्यात बसणार आणि या ना चला नाही मी बसणार पुढे. मग आयला गप्ती बस, हो खर्च तुम्ही चल जाय बस माग. अरे नवर देवता भाऊ ना सर माग. चला मित्रांनो, गेस्ट बसलो होता समोर. हा नाही, राम 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 मायल नवनातला. चला मित्रांनो, आता बेस्टपैकी सगळेजण याच्यात बसून जाऊ. थोडं फार तरी खरं इमानदारी सांगतो. ओपन झालं, ओपन म्हणलं तुला काढून टाकतो उतर खाली गाडीच्या खाली उतर. ओपन म्हणा 1000 रुपये उगाच घातलेत काय? अरे 1000 रुपये गाडीत असतात मग किती घालतात? 9-10 घ्यायचं जाय बाबा घरी तू. 9-10 तर चला मित्रांनो, आता बेस्टपैकी गाड्या निघायच्यात. चला मित्रांनो, डायरेक्ट आता निघालोत आम्ही सगळे. डायरेक्ट भेटू आता संभाजीनगरला. बघू शकता मित्रांनो, जस्ट आता आम्ही चहा पाणी घेण्यासाठी इथं उतरलो हॉटेलवर. आता काय करून चहा वगैरे बेस्टपैकी घेऊ. ज्याला चहा घ्यायचं ते घेईन आणि ज्याला पाणी प्यायचं ते पाणी पाहिजे, कारण की आपल्याला तर पाणीच प्यायचं त्याच्यात. मित्रांनो, मला तर काय घ्यायचं नाही का, गरम काहीच नाही, कारण की इतकं गरम लागले बापरे. तर मी आपलं गाडीत येऊन बसलो समोर आधी. त्याचे पिऊन येते ना आता खुदच. चला डायरेक्ट आता इथून डायरेक्ट भेटू डायरेक्ट संभाजीनगरला, कारण की ना मध्ये आता कुठं कोणा स्टॉप लागतंय काय नाही लागतंय. डायरेक्ट भेटू आता संभाजीनगरला. बघू शकता मित्रांनो, जस्ट आता पोहोचलो आम्ही इथे. आणि बघा जस्ट आता बॅनर पण लावलेले, म्हणजे बॅनर सगळ्या वर्षात लावलेले. आता सगळं ते झालंच, आम्ही जस्ट सगळेजण पोहोचलो. पोरं कोणाचं काय चाललंय काय माहीत. अरेच भाऊ काय चाललंय यायचं काय माहिती काय. हा मला सगळेजण बोलायचे, सगळ्या गाड्या इकडे आहेत, सगळ्या गाड्या इकडे लागलेल्या आहेत आणि बाकीच्या गाड्या पण इथे जातात. हे काढून तिकडे नेऊन लावतील कुठं सावलीला काय माहिती. तर चला तोपर्यंत आपण मध्ये जाऊ. याच्यात बघते तर बेस्ट कसं काय हाल आहेत. शर्ट भार दिसायला आहे की नाही कुर्ता. बघू शकता मित्रांनो, आता चला मध्ये एकदा एंट्री करू.
वरी बेस्ट किती सात सजवलं बेस्ट एक राहिली पांढरी. आणखी तर येतं नुसतं एंट्रीच आहे, आतमध्ये तर जायचंच राहिले आणखी. वरी किती भारी भारी सजवले अगं मग सोपं आहे काय, किती मोठमोठे झुंबर लावलेत. आणि आणखी ते एंट्री व्हायचीच राहिली मध्ये. और बापरे तिकडच्या कडीला जायचं बघा, ते दिसलं का, हे सगळ्या बाया चालल्यात का तिकडं. मला असं वाटतं तिकडं जायचं. तर चला बेस्ट पैकी हो, वेलकम. चलो सगळेजण आता उन्हाला कोणी उभा राहणार नाही, पण सावलीला उभा राहते सगळेजण. फुलं पण किती भारी सजवले. इकडे मंगल कार्यालय सगळं. चलो थोडंफार आता सगळेजण चहा वगैरे, चहा आहे का काय मला माहीत, पण पाणी घेणे पिऊ एकदा, नंतर पुन्हा बघू काय करू. काय झालं जेवण आताच का, थांबलं एक 10 मिनटं गार सावलीला बसणं, नंतर मग पुन्हा बसून. बघू शकता मित्रांनो सगळेजण जेवणासाठी रांगेला लागलेत. गाण्या किती वाटा आहेत, वाट्या किती आहेत हे बघा. हे लगेच तोंड दाखवून घेतं, मला माहितीच होतं आपल्याला बी भूक लागली, थोडंफार आपण बी जेवण करून घेऊ सगळ्याच्या रांगीत. बघू शकता मित्रांनो आपण प्लेट पण घेतली. मुकुंद भाऊ वाट्या किती घ्यायच्यात, पण वाट्या असे कलरचेच वाटे आहेत का, धुतले नाही का. चला चला समोर चला. तू का टिश्यू पेपर द्यायला तेच काय. मायला होय खरं, मायला आम्ही घरचे आता जेव्हा जमन का मी तर बरं ही खरं आयुष्य. पण चला मित्रांनो थोडा लफडा झाला जरा सगळेजण. आता आमच्या गावातले माणसं इतका सगळा ते बनव पसारा एवढा केला, आणि इकडे सगळ्या खुर्च्या सगळेजण बसले जा, आणि हे खाली बसले. याला काय कायच करावं, हे नसतं सुटत. अरे खुर्च्या द्यायला रे बसायला, खुर्च्या काय दिल्यात गोंद्या, खुर्च्या काय दिल्यात. बघू शकता मित्रांनो सगळं आता साहित्य आलंय सगळं. आता काय करू आपण बेस्ट जेवण करून घेऊ, आणि नंतर थोडंफार बाकी जागा मिळायला जाऊ. बघू शकता मित्रांनो आता जस्ट जेवण घेऊन झालं आपलं बेस्टपैकी, आणि आता साऊंड चालू करायला ना तुम्हाला पाठीमागे दिसणार, तसं तुम्ही दाखवतो तुम्हाला. चला तुम्हाला दाखवतो जवळून. तर बघू शकता मित्रांनो इकडे जे रात्रीचं लग्न आहे का, रात्रीचं लग्न इकडच्या साईडला लागणार आहे. म्हणजे सगळ्या खुर्च्या वगैरे जे ठेवलेले आहेत का, ते सगळ्यांना बसण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि जे गायक वगैरे जे बसणार आहेत का, हे ह्या टेबलवर बसणार आहेत. नवरी नवरी इकडं सगळं मोठं लग्न लागणार आहे, पुरा महल असल्यासारखंच आहे एक प्रकारचा. तर बघू शकता इकडं उलटं जास्त भारी, काही जण इकडं पण बसणार आहेत का, साऊंड ठेवतात काय माहिती इकडं इथं काय, आणि इकडं काय. आणि मुदावून पोरं येईल बरं का, मुदावून हा बेस्ट वेळ तुम्हाला तिथं तर दाखवतो. पण आता सध्या नाही, नंतर थोडंफार सावली पडली का. आता सध्या इतकं भयानक ऊन लागले तर आम्ही सगळेजण सावलीत उभा आहे इथं. मग राम भाऊ सगळेजण सावलीत उभा आहेत. तिकडं तर उलटं बेस्ट गार लागायला, तिकडं मला तसं वाटतं तिकडं जाऊन बसा. तर बघू शकता मित्रांनो आता हे जे वाजवलेत का ते आलं का, त्या डीजे आणखी या साईडलाच उभा आहे. तुम्हाला दिसत असेल दिसलं का केशरी, हां तिथं डीजे आणखी काय चालूच केलं नाही तिथं. आता नुसतं पुंगाने वाजवले ते, आणि नंतर बँड बाजा बघू. आता नंतर डीजे चालू होईल, आणि इकडची पण तयारी चालू आहे बघा लाईटाची याची. आणखी ते मधली ते मी तुम्हाला सांगितलं की चुकीचं आहे, कारण की इथं जे LED लागतात, आणि इथं जे बाजा पजावाले सगळे वरीच बसतील. आणि नंतर बघा तिकडे पण LED लागली, अलीकडे काय लागते काय म्हणतात, सजावट तर चालूच आहे. आणखी संध्याकाळी 8 वाजता लग्न लागणार आहे, आणखी सगळी तयारी चालूच आहे बघा. मित्रांनो ज्येष्ठ आम्ही इथं बसलो सगळे पाठीमाग फोन, आणि इकडच्या साईडला सगळेजण बसले पाठीमागं बसले. गंधाला नाही बसलेत. माझा आवाज तुम्हाला यायला नाही, मला ते नाही माहीत, बाकीचं बघू नंतर काय. बघू शकता गंधाला नाही बसले संत भाऊ दोघं जण. बघू शकता मित्रांनो आता नवरदेवाचं पण आलेलं आहे. नवरदेव पण वाजत वाजत चालत डीजे पण गेला बाहेर म्हणा. हे छोटा डीजे याच्यानंतर एक बाहेरून मोठा आहे, त्याला तुम्हाला दाखवतो सगळेजण. बघू शकता मित्रांनो नवरदेव आला, नवरदेवाला आला घोडा बसायला बेस्ट वेळी. आणि आता इथून नवरदेव बसेल डायरेक्ट तिथपर्यंत बाहेर, मला असं वाटतं बाहेरपर्यंत बसेल,
नाही तर मग तिथून कार असेल काय माहिती. गंधाचा बी आला डायरेक्ट. सकाळी गावाचे आले. बघू शकता मित्रांनो आता डीजे वगैरे सगळं चालू झालं. नवरदेव पण आले डीजे. मला असं वाटतं हे घोडीवरच्या उचलून तिकडे पलकडे असणार डीजे पण चालू झालं आता. इकडे पण एक छोटा डीजे बँड होता. बघू शकता मित्रांनो 2-4 जण नाचत. कारण की आहे ना गाणं वाजल्या कोणाचं अंग हलत नाही. कारण की टायमिंग लागते. मार्केट गाजवायला टाइम लागतो आम्हाला. टाइम लागतोय नाचायला थोडंसं. सगळ्यांच्या अंग हलायला फक्त आता. मित्रांनो आता डीजे वगैरे सगळं बंद झाले आणि मी आता आतमध्ये आलो आहे. आणि आता एक तुम्हाला छोटा डीजे दाखवलं ते आता चालू आहे वाजलं. आणि मोठा डीजे झाला बंद. आणि पाठीमागे तुम्हाला दिवसभर दाखवलं नाही बघा. वाई शपथ काय डेकोरेशन केलं. दिवसात तर काय भारी दिसायला गेलं पण आता लाईटच लागायचे काम आहे बघा. सोपं आहे काय तुम्हाला दाखवायचं. जेवणाचं सगळं टेबल वगैरे नाही का इकडे लावले तेव्हा इकडच्या साईडला. हां इकडे बाहेर आहे. इथे होतं राहत कुठे गेलं काय माहिती. हे बघू शकता सगळी वरची लाईटिंग. पाण्यात जोड ते बघ बाहेर माणसं उभा तिथं असून जाय. आणि यांचे डबल जेवण चालू आहेत. मग आणखी काय येतच काय नाही. करा जेवण करा. दोनदा जेवण चालू आहेत काय. चला मित्रांनो तुम्हाला तिकडचं दाखवतो मी बाहेरचं डेकोरेशन कसं आहे काय. बघू शकता मित्रांनो तुम्हाला ते दाखवलं होतं ना खुर्च्या. त्या सगळ्या बुक झाल्या दादा. इतकं सगळे इकडच्या साईडनं महिला मंडळ बसली आणि इकडच्या साईडनं पुरुष मंडळ बसले. तुम्हाला दिसत असं कॅमेरा स्क्रीनमध्ये. आणि जे मोठा कॅमेरा आहे का ते लावला आहे मुद्दाम स्क्रीनमध्ये दाखवण्यासाठी बघा इकडे पण. आणि इतकं मोठं स्टेज आहे ना ते आता काय तुम्हाला दिसतच असं एवढं मोठं आहे बघा. सगळं लाईट आणि किती भारी दिसायली. आणि मेन एंट्री तिथून आहे. नवरदेव तिथून येतील डायरेक्ट समोर असं. आणि हे होईल. बघू शकता मित्रांनो दुसऱ्या टाईमचं जेवण आहे. आणि आता सध्या लग्न लागणार आहे तिकडच्या साईडला. आणि आम्ही तर सर्व जेवण सगळे काय मावशी सगळे. चला मित्रांनो डायरेक्ट एंटर इथून आहे. वरी झुंबर वेस्ट मारलेले. आणि काय अक्षिता एकच आहे बस. आपल्या अक्षिता पण भेटल्या. नवरदेव इथं समोरच उभं आहे. आणि आता इथून चलत जाणार आहे डायरेक्ट तिथपर्यंत. तिथे आहे का तुम्हाला दाखवतो. बापरे काय रात्रीचं मोहन दिसायले. तीच भार दिसायली. जाळ करून जाळ जागा रे जागा. अच्छा जागा होय का. मी म्हणलं जाळ करून चल ना मग. बघू शकता मित्रांनो नवरदेव नवरी आता चालली स्टेजवर. कोणी अशी इतकी भारी एंट्री आणली आता चाललेत स्टेजवरती. चला मी दोघांनाही विनंती करणार आहे
की त्यांनी आधी इथे हा घाला आता. बघू शकता मित्रांनो इतक्या वरून इतकी भारी पब्लिक दिसायची. म्हणजे खालच्या माणसाला बघणाऱ्याला इकडचे इतकी डिझाईन भारी दिसते. बाबासाहेब राऊत सरांना विनंती करते त्यांनी मंचावर यायचं आहे आणि नवरदेव नवरी पण स्टेजवर आले. आपल्या सर्वांचे लाडके आपल्या भागासाठी 3दा साहेबांचा सत्कार करताना आमच्या परिवाराचे प्रतिनिधी बघू शकता मित्रांनो बेस्ट पैकी आता मंगलाष्टका बी चालू झालेले आहेत. कितीच भारी वाटलं पाहिजे. बघू शकता मित्रांनो सगळं विवाह संपन्न झालेलं आहे आता. हे बघा सगळेजण काही जण गेलेत काही जण बाकी आहेत आणखी. आणि इकडे फोटोशूट चालू आहे आणखी. बाल्याचं आहे कुठे बी आहेच. हो बा हो भाऊ आपण दोघं सांगत अर्धा अवधी आता आता काय नाही राव आपण ते चला मित्रांनो आता आपण डायरेक्ट जाऊ. मित्रांनो आता बेस्ट घ्या आपण पण जाऊ घरी. तर पाठीमागचा सगळा पसारा सगळा आउट झाला. सगळेजण आता आपण आपल्या घरी गेलेत. आता मी बी जातो माझ्या घरी. मला असं वाटतं आजचा ब्लॉग आपण इथंच एंड केलेला बरा. कारण की आता घरी जायचं 12-1 वाजतील. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.